कोकणात राणे विरोधात राऊत असा सामना रंगणार आहे। कोकणची जागा भाजपच्या वाट्याला गेलेली आहे। सामंत बंधू नारायण राणेंचा प्रचार आता करताना दिसते। नारायण राणेंची ठाकरेंच्या विनायक राऊतांची टक्कर होणार आहे। भाजपकडून रत्नागिरी सिंधुदुर्ग या मतदारसंघात नारायण राणेंना तिकीट हे जाहीर झालेले आहे। त्यामुळे शिंदेंच्या शिवसेनेनं इथं माघार घेतल्याचं दिसतंय। बुलेटिनच्या सुरुवातीला पाहूया या संदर्भातलाच हा एक खास रिपोर्ट। कोकणात अखेर ठरलंय। किरण सामंतांची समजूत काढून भाजपनं नारायण राणेंना उमेदवारी जाहीर करून टाकली आहे। त्यामुळे रत्नागिरी सिंधुदुर्गात आता नारायण राणे विरुद्ध ठाकरेंचे शिलेदार विनायक राऊत अशी थेट लढत होणार आहे। पण खऱ्या अर्थानं तळकोकणातली ही महालढत ठाकरे विरुद्ध राणे अशीच होणार आहे। रत्नागिरी सिंधुदुर्ग या लोकसभेच्या मतदारसंघातून भारतीय जनता पक्षाने माझी उमेदवारी घोषित केलेली आहे। जर तरवर विश्वास ठेवत नाहीत, मात्र आता उमेदवारी जाहीर झालेली आहे। किती लाखांच्या फरकाचा? 2.5 लाखांच्या फरकाने मी निवडून येतो। इतके दिवस किरण सामंत आणि नारायण राणे यांच्यामध्ये चुरस सुरू होती। एकमेकांविरोधात उभे ठाकलेल्या महायुतीतील या दोन धुरंधरांमध्ये अखेर फडणवीसांनी बैठकांवर बैठका करून समेट घडवून आणलाय। ज्या बैठका झाल्या त्या बैठकांनंतर माननीय एकनाथ शिंदे साहेबांना या सगळ्या गोष्टीमध्ये कुठेही त्रास होऊ नये, देवेंद्रजींना देखील त्रास होऊ नये म्हणून स्वतः किरण भैयांनी एक निर्णय घेतला की नारायण राणे साहेबांना उमेदवारी जर जाहीर झाली तरी देखील शिवसेना म्हणून आम्ही प्रामाणिकपणानं काम करू अशी भूमिका आम्ही काल रात्री घेतली। किरण सामंतांनी माघार घेतली असली तरी नारायण राणेंची खरी परीक्षा आता सुरू झाली आहे। राणेंनाच उमेदवारी मिळावी असा विरोधी ठाकरे गटाचा हेका होता। त्यामुळे राणे आणि ठाकरे या पारंपरिक प्रतिस्पर्ध्यांचा आता पुन्हा सामना रंगणार आहे। किरण सामंतांनी त्यांना शेवटच्या बेंचवर बसवलं आणि 13व्या यादीत त्यांचं नाव प्रसिद्ध करावं लागलं। त्यामुळे भाजपची राणेंची पात्रता भाजपमध्ये केवढी आहे, महायुतीमध्ये केवढी आहे हे जनतेने ओळखलेलं आहे। राणेंना उमेदवारी राणेंनी हट्टाने घेतलेली आहे। उमेदवार आहे त्यांच्या 2 मुलग्यांच्या राजकीय करिअरसाठी ही उमेदवारी घेतलेली आहे। शिवसेनेतून काँग्रेस आणि नंतर भाजपमध्ये गेलेल्या राणेंना गेल्या 2 निवडणुकांमध्ये विनायक राऊतांनी धोबी पछाड दिला होता। पण यावेळी निलेश राणे नाही तर खुद्द नारायण राणे मैदानात आहेत। त्यामुळे कोकणच्या मातीत कोण कुणाला लोळवतंय याबद्दल कोकणासोबतच महाराष्ट्रालाही उत्सुकता लागली आहे। ब्युरो रिपोर्ट, लोकशाही मराठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।